एका मोठ्या हॉटेलच्या बाहेर मी तिला गुलाबाचं फूल द्यायला गेलो होतो, पण तिने ते फेकून दिलं आणि म्हणाली, तुझी लायकी आहे का माझ्यासोबत उभं राहायची? त्या एका वाक्याने माझं काळीच चिरलं गेलं. पण मित्रांनो, तो अपमान माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं वळण ठरेल असं मला वाटलं नव्हतं. आजची गोष्ट अशा एका अपमानाची आहे ज्याने एका साध्या मुलाला उभं केलं. सुमित नावाचा एक मुलगा असतो जो मध्यमवर्गीय कुटुंबातला असतो. त्याचं कॉलेजच्या एका श्रीमंत मुलीवर, सानियावर मनापासून प्रेम असतं. व्हॅलेंटाईन डेला सुमित धीर करून सानियाला प्रपोज करतो. सानिया सर्वांसमोर त्याचा अपमान करते. त्याच्या कपड्यांवरून आणि परिस्थितीवरून त्याला हिणवते. माझ्या महागड्या कारच्या टायरची किंमत तुझ्या वडिलांच्या पगारापेक्षा जास्त आहे असं ती म्हणते. सुमित रडत बसण्याऐवजी तो अपमान आपल्या मनात साठवून ठेवतो. तो दिवस रात्र मेहनत करतो. तो त्याचा कम्प्युटर डिप्लोमा पूर्ण करतो आणि स्वतःचा एक स्टार्टअप सॉफ्टवेअर बिझनेस सुरू करतो. 5 वर्षानंतर सानियाच्या वडिलांची कंपनी तोट्यात जाते. त्यांना एका मोठ्या कंपनीकडून इन्व्हेस्टमेंट हवे असते. जेव्हा मीटिंग होते तेव्हा समोरच्या कंपनीचा मालक सुमित असतो. सुमित सानियाला ओळखतो, पण तो तिचा अपमान करत नाही. उलट तो तिला मदत करतो आणि म्हणतो, माणसाची किंमत त्याच्या पैशावरून नाही तर त्याच्या कर्तृत्वावरून ठरते. कोणी केलेला अपमान विसरू नका, तर त्या अपमानाचं रूपांतर यशात करा.